सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पत्रकार हा समाजाचा आरसा असतो। पत्रकारांनी समाजातील सत्य बाहेर आणलं पाहिजे। प्रत्येक पत्रकारांना प्रामाणिक भूमिका पार पाडल्यास त्यांचा फायदा नक्कीच होतो। समाजासह देशाच्या प्रगतीसाठी हा पत्रकारांचा फायदा महत्त्वाचा ठरतो। तालुकानिहाय पत्रकारांसाठी पत्रकार भवनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। त्यामुळे पत्रकारांनी नगर परिषदेसोबत चर्चा करून शहरात जागा शोधावी, त्यासाठी आमदार निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल, असं आश्वासन सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी प्रतिपादन केलंय। बांधव हे अत्यंत गरजेचे आहेत। यांच्या मार्फत मला समाजातलं प्रतिबिंब कळतं, म्हणून जाणीवपूर्वक या कार्यक्रमासाठी मी जास्त वेळ आज या ठिकाणी देऊ शकलो, याचं मला सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे आनंद आहे। आणि या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आणि गुणवंत पत्रकारांचा बक्षीस करण्याच्या निमित्ताने किंवा पुरस्काराच्या निमित्ताने या ठिकाणी मला येता आलं, त्याबद्दल मी पत्रकार दिनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आम्ही सर्वजण आलो, आमच्या सर्वांचे तुम्ही सत्कार केले, सर्वांना बोलवलं, सर्वांचं विचार ऐकले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सिन्नर तालुका पत्रकार संघाकडून नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित गुणवंत पत्रकार सोहळ्यात ते बोलत होते। व्यासपीठावर सह्याद्री युवा मंचचे अध्यक्ष उदय सांगळे, भाजपाचे तालुकाचे प्रभारी जयंत वाड, मुख्याधिकारी रितेश बैरागी, पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी शुभम जाधव, नगर परिषदेचे अनिल जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप भोर, कार्याध्यक्ष शैलेंद्र करपे यावेळी हे सर्व उपस्थित होते। माणसांची मत बदलण्याची ताकद पत्रकारितेत आहे, त्यामुळे पत्रकारांनाही सगळा विचार करून बातम्या लिहाव्या लागतात। पत्रकारांना सर्व बाबींची माहिती असावी लागते, त्यामुळे समाजातील वास्तव लोकांसमोर पोहोचणे हे पत्रकारांचं काम आहे। त्यासाठी पत्रकारांनी प्रामाणिक भूमिका पार पाडावी, त्यामुळे सर्व महत्त्वाचं असेल। म्हाडा किंवा सिडकोनसारख्या योजनांद्वारे पत्रकारांना राखीव कोट्यातून घरे उपलब्ध होतात, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील यावेळी कोकाटे यांनी म्हटलं आहे। यावेळी अमोल निरगुडे, राजेंद्र अहंकार, सुधीर ओझा, अजित देसाई, सचिन सांगळे, सुरेश कपिले, बाळासाहेब देशमुख, राम सुरसे, शरद शेळके, ऋषिकेश घोलप, कैलास नवले यांसह अन्य पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला। जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर।